आंदोलनामध्ये अशी मागणी आमची आहे. मी संजय कठार लवसेनेचा प्रमुख आहे. आमच्या याच्यामध्ये जे वंचित आहे, खाटीक समाज आहे, मांगारुडी समाज आहे, मातंग समाज आहे, जे मागासलेली आहे त्या लोकांच्या आपले हे आले आहे, आपले मादगी समाज आहे. या महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी समाजाचे काही कार्यकर्ते आले इथे. याची सर्व मागणी आहे की कुठेतरी वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. जे 1961च्या जे जनगणना झालेली आहे त्यानुसारच वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. काऊन का आता जी 2011मध्ये जे वर्गीकरण झालं, हे केलेलं आहे, जनगणना झाली, ते चुकीची आहे. ते धाब्यावर बसून एका ऑफिसमध्ये बसून ही जनगणना केली आहे. म्हणून आमचे ही आहे की 1961मध्ये जी जनगणना झाली आहे त्याच्याप्रमाणेच लागू करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावं आणि जी नोकर भरती आहे ती रद्द करण्यात यावी ही आमची मागणी आहे. कदाचित ही वर्गीकरण या लोकांनी मुख्यमंत्र्यांनी, आम्हाला वाटतं मुख्यमंत्री हे ताबडतोब करावं. वर्गीकरण केलं नाही त्या महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन या महाराष्ट्रात होईल या ठिकाणी मी एवढी चेतावणी देतो आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रभर, विदर्भामध्ये आज हे पहिली आमचे आंदोलन आहे. यानंतर जितके बी जिल्हे विदर्भातले आहे तिथे ही आंदोलन होणार आहे. या आंदोलनामध्ये येथे खाटीक समाज विशाल लारोकर आलेले आहेत. या ठिकाणी महाआघाडीचे नेते नगरसेवक नागेश मानकर आलेले आहेत. यानंतर आमचे मादगी समाजाचे समय्या पुसलाजी आलेले आहेत. अकोल्यावरून आमचे नेते परिमलजी कांबळे आलेले आहेत. किशोर बिहाडेजी आहे, परिमलजी आले आहे, अयूब साहेब आहेत, ताई हैदराबादतून इथे लोक आलेली आहे. कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला गेला पाहिजे मातंगांना, ही आमची मागणी आहे. जसे तुम्ही बार्टीचं वेगळं केलं, आरटी केली, त्याच्यामध्ये आम्ही आरटी जसं केलं तशी आमची एक मुलगी IAS ऑफिसर झालेली आहे. आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये मातंग समाज पूर्ण चर्मकार सर्व एक होते महात्मा फुले महामंडळामध्ये. तसंच त्या ठिकाणी वेगळं महामंडळ तयार केलं गेलं होतं. अण्णाभाऊ साठे महामंडळ तयार केलेलं, चर्मकार समाज महामंडळ तयार केलं. अशाच प्रकारे वर्गीकरण झालं तर कुठेतरी मातंगांना, जे वंचित आहे, जे उपेक्षित आहे, अशा लोकांना न्याय मिळेल नोकऱ्यामध्ये अशी आमची मागणी आहे. की कुठेतरी आम्हाला गरीब लोकाला, जे वंचित आहे, हजारो वर्ष झाले, 75 वर्ष झाले, आजही त्या माणसाला न्याय मिळालेला नाही आहे. मेहनत करणारी, कष्ट करणारी माणसं आहे, अशा मुलाबाळांना नोकऱ्या लागल्या गेल्या पाहिजे ही आमची मागणी. आजही तुम्हाला सांगतो मॅडम, महानगरपालिकेमध्ये, या मेट्रोमध्ये, या नागपुरामध्ये मातंगाला, चर्मकाराला, पारध्यांना, मांगारोड्यांना आजही नोकऱ्यांनी खाटीक समाजला, आणि तेच ते करायचे का? खाटीक समाज फक्त मटणच कापायचे का? तर आमची ही मागणी आहे की कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला गेला पाहिजे. न्याय मिळाला नाही तर पूर्ण विदर्भात, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहील. आणि ही सुरुवात ह्या नागपुरामधून सुरू झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.